ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 42 साईजच्या बोटनेक प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत। याची तयार उंची जी आहे ती पहा 15 इंचावरती आहे। आपण घेतलेली आहे 16 इंच, 1 इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे। अशा पद्धतीने पहा 16 इंचावरती व्यवस्थित असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। हेवी साईज असल्यामुळे ह्याची उंची जी आहे ती जास्त आहे। आता ह्याचं शोल्डर जे आहे ते पहा आपण 7.5 इंचावरती घेणार आहोत। व्यवस्थित असं 7.5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने पहा थोडं खालच्या साईडला येऊन तिथेही आपण 7.5 इंचावरती असं मार्क करून घेणार आहोत, जेणेकरून मागे पुढे होणार नाही आहे। त्याच पद्धतीने पहा आता आपल्याला याचा मुंडाई जो आहे तोही 7.5 इंचावरती घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळा ब्लाउज कटिंग करून स्टिचिंग करून पहा, कुठेही अडचण येणार नाही। एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये असा हा ब्लाउज बसणार आहे। जेवढा मुंडा आहे तेवढंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। 7.5 इंच आपण मुंडा घेतला, त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डरही 7.5 इंचावरती घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असे दोन्ही साईडने मार्क करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित आपण मार्क करून घेतलेला आहे। आता याचा 42 साईजचा म्हणजे 42 साईजचा चौथा भाग येतो तो 10.5 इंच प्लस आपण त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिंग ॲड केलेली आहे, म्हणजे झाली आपली 12 इंच। अशा पद्धतीने 12 इंचावरती मार्क केलं। सेम त्याच पद्धतीने आपण कमरेच्या साईडलाही 12 इंचावरतीच व्यवस्थित असं मार्क करून घेणार आहोत। जेवढी आपण चेस्टची साईज घेतो तीच आपण कमरेच्या साईडलाही वापरायची आहे। मध्ये 1 इंच आपलं टक्समध्ये जात असते आणि थोडंफार राहिलं तर स्टिचिंगच्या वेळेस ॲडजस्ट करून घ्यायचं। आता मुंड्यामध्ये पहा मुंडा खुली जी आहे ती आपल्याला 1 इंचावरती घ्यायची आहे। प्रत्येक बोटनेक ब्लाऊजसाठी तुम्हाला 1 इंचावरतीच मुंडा खुली घ्यायची असते आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो, कुठे झोळ वगैरे येत नाही। फ्रेंच कर्वच्या साहाय्याने पहा व्यवस्थित असं आपल्याला इथे मुंड्यामध्ये शेप देऊन घ्यायचा आहे। आर्महोलचा शेप जो आहे तो आपल्याला व्यवस्थित फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देऊन घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे नसेल फ्रेंच कर्व तर तुम्ही हातानेही व्यवस्थित असं त्याला मार्क करून घेऊ शकता। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपली मार्किंग झालेली आहे। आता आपण हे कट करून घेऊया। ह्याचा नेक जो आहे तो मी कटवर्कचा बनवणार आहे, त्यामुळे मी इथे कट केलेला नाही, परंतु मी तुम्हाला आता हे कटिंग केल्यानंतर दाखवणार आहे की आपण ह्याच्यासाठी गळ्याची रुंदी किती घेतलेली आहे। फक्त मी तुम्हाला मार्किंग करून दाखवणार आहे, कट करून दाखवणार नाही आहे, कारण आपल्याला कटवर्कचा असा हा डिझाईनचा ब्लाऊज हा तयार करायचा आहे। याच्यामध्ये फक्त तुम्हाला मी परफेक्ट अशी कटिंग दाखवणार आहे, जेणेकरून ब्लाऊज आपला व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये बसणार आहे। कटिंग व्यवस्थित असली की ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो। हे पहा आता व्यवस्थित असं आपण कट करून घेतलं। आता ह्याच्यासाठी पहा इथे आपल्याला मुंडा जो आहे तो पहा इथे 4 इंचावरती आपली गळ्याची रुंदी जी आहे ती आपल्याला 4 इंचावरती घ्यायची आहे। व्यवस्थित असं 4-4 इंच दोन बाजूला मार्क करून घ्यायचं आहे। ह्याची उंची जी आहे तीही आपण 4 इंचावरती घेणार आहोत, कारण हेल्दी जर असतील ब्लाऊज जर आपल्या मोठ्या साईजचा असेल 40च्या वरती जर असेल तर त्यावेळेस 4 इंचच तुम्ही उंची पण घ्यायची आहे बॅकसाठी। त्याने असा पाठीमागे ब्लाऊज असं ताणल्यासारखं होत नाही। पहा व्यवस्थित असं बसतो। अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। वरच्या साईडचा जो गळ्याचा नेक आहे तिकडे आपल्याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने आपण इकडे मार्क करून घेतलेला आहे। कट आपण आता करणार नाही आहोत, ज्यावेळेस स्टिच करणार आहे त्यावेळेसच कट करणार आहे। आता इथे पहा आपल्याला जो टक्स पॉईंट जो आहे खालचा तो 5 इंचावरती घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवता त्यावेळेस तुम्हाला 5 इंचावरती रुंदी घ्यायची असते आणि 4 इंच उंची। जर पॅकनेक असेल तुमचा तर त्यावेळेस तुम्ही 5 इंचावरती उंची घेऊ शकता। डिझाईनवरती अवलंबून आहे, मागे आपण कशी डिझाईन बनवणार आहोत त्यावरती टक्सची उंची अवलंबून असते। आणि दोन्ही साईडने अर्धा इंच अंतर सोडून 1 इंच आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बॅक पार्ट आपला कट झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत। फ्रंट पार्टसाठी पहा इकडे अर्धा इंच कंपल्सरी आपल्याला आयुक पट्टीसाठी घ्यायचं असते। दाखवल्याप्रमाणे पहा अशा पद्धतीने पूर्ण अर्धा इंच असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आयुक पट्टीसाठी। कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजसाठी फ्रंट हुक जेव्हा असेल त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी अर्धा इंच अंतर हे घ्यावंच लागते। त्यामुळे एकदम ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती खूप व्यवस्थित एकदम मस्त येते, कारण समोरच्या साईडला आपण आयुक पट्टी जेव्हा जॉईंट करतो त्यावेळेस अर्धा इंच अंतर आपल्याला घ्यावंच असते। जर तुम्ही कमी जास्त करत असाल तर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, परंतु अर्धा इंच घेतलं तर ते बरोबर बसणार आहे, कमी जास्त होणार नाही आहे। अशा पद्धतीने अर्धा इंच आपण अंतर देऊन घेतलं। त्यानंतर बॅकचा जो पार्ट होता तो आहे तसंच सेम आपल्याला फ्रंट पार्टवरती ठेवून घ्यायचा आहे, कपड्यावरती व्यवस्थित असं। आणि जसं कट केला होता सेम त्याच पद्धतीने आपण ड्रॉ करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला फ्रंट बाजू जी आहे ती कट करण्यासाठी थोडं इझी जाते।
दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं आपण जसा कट केला होता बॅकचा पार्ट सेम तसंच ठेवून आपण तो ड्रॉ करून घेतलेला आहे। आता फ्रंट पार्टसाठी आपण प्रिन्स कटमध्ये काय चेंजेस करणार आहोत हे पहा। तर चेस्टच्या साईडला इकडे आपण जो टक्स येणार आहे त्यासाठी 1 इंच आपण इकडे अंतर वाढवलेलं आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, खूप फायद्याचा आहे तुमच्या। एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्येक पद्धतीचा प्रिन्स कट ब्लाऊज प्रत्येक साईजचा कट करू शकता। त्याच पद्धतीने पहा आता खालच्या बाजूने आपण इकडे 2 इंच अंतर वाढवणार आहोत। वरच्या बाजूने 1 इंच आणि खालच्या बाजूने 2 इंच। आता 8.5 इंच याची उंची येत आहे, तर आपल्याला किती करायचं प्लस 1 इंच करायचं असते। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रिन्स कटच्या तुम्ही पाहिलं असेल 1 इंच अंतर मी या साईडला जास्त वाढवून घेते फ्रंट साईडसाठी, हे लक्षात ठेवायचं आहे। 1 इंच जास्त घ्यायचं आहे, तिथे 8.5 आहे तिथे 9.5 घेतलेलं आहे आपण। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं आपण अंतर तिकडे मोजून घेतलेलं आहे। त्यानंतर पहा आता इकडे आपण 1.5 इंच जे आहे ते उंचीमध्ये फ्रंट पार्टसाठी वाढवून घेणार आहोत। जर तुम्ही आहे तीच पट्टी फोल्ड करत नसाल तर तुम्ही 1 इंच वाढवू शकता। मी आहे हीच पट्टी प्रिन्स कट ब्लाऊजला समोरच्या साईडला फोल्ड करते। प्रत्येक कटिंगमध्ये मी तुम्हाला सांगते, एक वेळा नक्की ट्राय करून पहा तुम्ही। तुमची मेहनत खूप कमी होणार आहे, काम खूप पटकन होणार आहे आणि फिनिशिंगमध्ये कुठेही कसलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे। एक वेळा नक्की ह्याही पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा। आता 4 इंच आपल्याला टक्सची जी रुंदी आहे ती आपल्याला प्रिन्स कटची ती 4 इंच घ्यायची आहे आणि मधला जो आपण टक्सचा तो पॉईंट घेणार आहोत पहा, तिथे 2 इंच अंतर आपल्याला देऊन घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आपण। आता क्रॉसमध्ये जिथे 9.5 आपण घेतलं होतं तिथपासून क्रॉसमध्ये पहा 2 इंचमध्ये अंतर सोडले, तिथपर्यंत आपण सरळ रेषा देऊन घेतलेली आहे। व्यवस्थित अशा पद्धतीने 2 इंच आपण सरळ रेषा देऊन घेतली। त्यानंतर पहा आता इकडे आपण परत एक वेळा शोल्डर वगैरे कसं आहे आपलं कमी जास्त झालं आहे का फ्रंट बॅक पार्ट ठेवल्यानंतर ते एक वेळा चेक करून घ्यायचं आहे। बरोबर आपण 7.5 घेतलं होतं, अर्धा इंच अर्धा इंच आपण आयुक पट्टीसाठी वाढवलेलं आहे, म्हणजे 8 इंचावरती बरोबर आपलं यायला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। चेक करून घ्यायचं एक वेळा। जो आपण मुंडा घेतलेला आहे पहा 7.5 इंचावरती, बरोबर 7.5 इंचावरती असं आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जरी बॅक पार्ट ठेवून आपण मार्क केलं असेल तरी एक वेळा परत एक वेळा चेक करून घ्यायचं असते। हे पहा अशा पद्धतीने करून घेतलं, बॉक्स तयार झाला। त्यानंतर आतल्या साईडला आपल्याला इकडे अर्धा इंच घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। कंपल्सरी अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन वरच्या पॉईंटला आपल्याला सरळ असं क्रॉसमध्ये एक रेषा देऊन घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं सरळ रेषा देऊन घ्यायची आणि त्यानंतर त्या पॉईंटपासून वरती 1 इंच बरोबर आपल्याला इकडे आर्म होलमध्ये पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा व्यवस्थित असं आपल्याला इकडे शेप देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा फ्रंट मुंड्यासाठी शेप द्यायचा आहे पहा, फक्त मुंड्यामध्ये द्यायचा असतो, वरच्या साईडला बोटनेक ब्लाऊजमध्ये शेप द्यावा लागत नाही। फक्त मुंड्याचा जो कॉर्नर आहे तिथेच फक्त शेप द्यायचा। ब्लाऊज खूप मस्त येतो, एकही चून किंवा झोळ तुम्हाला कुठेही दिसणार नाही। या पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा तुम्ही, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसणार आहे। इकडे 4 इंच पहा आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे, प्लस अर्धा इंच आयुक पट्टीचा 4.5 इंचावरती आणि 6.5 इंच बरोबर जी आहे ती उंची आपण घेतलेली आहे फ्रंट नेकसाठी। 6.5 इंचावरती बरोबर अशी आपण मार्क करून घेतलं। त्याच पद्धतीने आपण नेक ड्रॉ करून घेतलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती हवा तो शेप देऊ शकता। 11 इंचावरती पहा आपण टक्स पॉईंट देऊन घेतलेला आहे। आता खालच्या साईडला आपण 4 इंच रुंदी घेतली होती टक्सची, वरच्या साईडला 4.5 घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। जिथे टक्स पॉईंट आला तिकडे 4.5 घ्यायची आहे आणि 1.5 इंच खालच्या साईडला वाढवलं आहे, तिथपासून वरच्या बाजूला 3.5 इंचावरती यायचं आहे तुम्हाला। 1 इंच तुम्ही जर वाढवलं तिकडे तर तुम्ही 2.5 इंचच घ्यायचं आहे। मी 1.5 इंच वरती वाढवलेलं आहे उंचीमध्ये, त्यामुळे इथे पहा 3.5 इंचावरती बरोबर सरळ यायचं आहे आणि हलक्या हाताने पहा असा प्रिन्स कटचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे 3 इंचापर्यंत। हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा ॲक्युरेट असा शेप यायला पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची ही आपली मार्किंग झालेली आहे। आता आपण याची कटिंग करून घेऊया। व्यवस्थित सुंदर अशी एकदम फिनिशिंगमध्ये अशी याची कटिंग होणार आहे आणि हा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून नक्की एक वेळा पहा, तुम्हाला बरोबर एक वेळा ट्राय केल्यानंतर समजेल की खरंच ह्या पद्धतीने जर ब्लाऊज आपण कट केला तर किती सोप्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायलाही होतो आणि फिनिशिंगमध्ये किती सुंदर बसतो। एक वेळा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका। एक छोटीशी कमेंट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मला अजून उत्साह येणार आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपण फ्रंट पार्टचं आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे।
दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। ही पहा अशा पद्धतीने आपली पूर्ण ही कटिंग झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्यापासून मनापासून धन्यवाद। बाय बाय।